तपोभूमी दिनदर्शिका हां तपोभूमी दिनदर्शिका त्याचे भितर आज हरमल गावात जातले आणि त्याची सुरुवात देवारण आमच्या देवारापर्यंत तपोभूमी दिनदर्शिका आपल्या 2007 जाते सगळे आपले माणसं त्याकडे गेले असतात तेव्हा आहेत तो गाव कॅलेंडर फुलाजवळ पंचजवळ पास करून त्या सर्व कलाकारांच्या त्यांच्या आपल्या अधिकाऱ्यांचे आपले संरक्षण केलं त्यांच्या कामाधंद्याकडे हेच केलं कुटुंबाकडे रेसिपीचे नाव ते करून दे त्याच म्हणे देवारण जाऊन त्या शिवारामध्ये गुण्याकडे स्थापन सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आज पेडणे तालुक्यांसून हरमल गावात आम्ही तपोभूमी दिनदर्शिका जी आसा तेजे प्रत्येक घरोघरी पावोवपा खातीर जे अभियान हांगासर राबयल्लें आसा त्या अभियानान सगळे उपस्थित मान्यवर आमचे सर पार्शीकर सर त्याच बरोबर आमचे तपोभूमीचे श्रीराज शेलार आणि सगळे माझे जमलेले गुरुबंधू भगिनी सगळ्यांक सप्रेम जय सच्चिदानंद। आज आम्ही हरमल गावात हे तपोभूमीचे दिनदर्शिका जी आसा तेजें अभियान राबयता। कालच्या आयतारा आम्ही कोरगांवसून सुरू केलें हें अभियान आणि बऱ्यापैकी प्रतिसाद जो आसा तो आमकां मेळिल्लो आसा। आज आमी हरमल गांवांत पाविल्ले आसा आणि हरमल गांवांत गेली 3 वर्सां आमी हे अभियान जे आसा ते राबयतात आणि बऱ्यापैकी परत एकदा प्रतिसाद जो आसा तो आमकां मेळटा। आज परत एकदा आमी सगळे पेडणे तालुक्याचे जे गुरुबंधू भगिनी आसा जे तपोभूमी आसा कॅलेंडर आसा ते आमी सगळ्यांच्या दारोदारी पावयतले। आज तपोभूमीचे कॅलेंडर म्हणजे आमचो प्रत्येक दिसाचे दर्शन जे आसा ते ह्या दिनदर्शिकेन आमी दाखयल्लें आसा आणि प्रत्येकाक तो पावुल्लो आसा। आमी हो दिनदर्शिका जी आसा ती सगळ्यांच्या दारोदारी पावून आमच्या संप्रदायाची जी संस्कृती आसा संस्कार आसा आणि हिंदू धर्माचे जे संस्कार आसा हिंदू धर्माची जी संस्कृती आसा ती प्रत्येकाच्या दारोदारी कशी पावची हे करपा खातीर आमी जे अभियान आसा ते हांगासर ह्या हरमल गांवांतून सुरू करता। आज हरमल आता संकल्प गुरुदास पांडे यांनी केल्लो आसा। आमचे संचालक श्रीराज शेलार एका विनंती सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपा आशीर्वादान व दिनदर्शिका वितरण उद्घाटन समारोह आयज गोयचे माजी मुख्यमंत्री प्राध्यापक लक्ष्मीकांत पार्सेकर सर यांच्या उपस्थितीत हांगा संपन्न जाता। जशे गुरून सांगलें की दिनदर्शिका हो विशय घराघरांनी पावपा मागचो उद्देश स्वामीजींचो तो आसा की हिंदू एकत्रीत जावचे, हिंदून एकात्मतेची भावना जी आहा ती तयार जावची आणि धर्मा विशयी जे काय शास्त्रीय ज्ञान आसा ते ज्ञान जनमानसा पर्यंत पावोवपाचो जो संदेश आसा तो घरा मेरेन पावोवपाचो हो एक विशय लोकांपर्यंत व्हरपाचो ह्या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न आसा। ताका लागून समाजाचो जो आवाको आसा समाजाची जी मनस्थिती आसा समाजाची जी मनोभूमिका आसा ती थोडीशी जाणून घेवन समाजाक त्या पद्दतीन उपक्रम दिवप समाजाक त्या पद्दतीन संस्कारांची जडणघडण करपाचे उपक्रम राबवप। जसे आम्ही म्हटले की जेन्ना आम्ही प्रभू रामचंद्रांचे मंदिर बांधले तो एक हिंदू ऐक्याचो विजय ह्या 21व्या शतकातली एक मोठी घटना म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर आम्ही हिंदू एकत्रित झाले। परंतु येणाऱ्या काळात प्रभू रामांसारखे चरित्र समाजात तयार जावचे, प्रभू रामासारखे जे विचार आहात आचार आहात त्यांचे संक्रमण समाजात जावचे आणि एक बरो सनातनी समाज तयार जावचो आणि हे तयार जावच्या खातीर जे वातावरण निर्मिती असता समाजाचो जो आवाको घेवपाचो विषय असता घराघरांनी वचून समाजाचे कितें इश्यूज आहात ते जाणून घेवन त्या पद्दतीन समाजाक बरे उपक्रम दिवच्या खातीर हे अभियान घरोघरी राबयले गेले वता। संत समाज तपोभूमी यांच्यातर्फे जे वार्षिक दिनदर्शिका काडपाचें काम जाता ते अंदूचे दिनदर्शिकांचे अनावरण आज हरमलान जाता। संत समाज पूजनीय ब्रह्मेशानंद स्वामीजींच्या
नेतृत्वा सकून सुरुवातीच्या काळात मठात आणि आता पूर्ण समाजाक जागृत करपाचे, समाजाक त्याचे मोठेपण दाखवून दिवपाचें काम, समाजांतल्यो दुष्ट प्रवृत्ती कुप्रथा ह्यो घालून दवरपाचें काम, व्यसनाधीन असणारे जे काही आसात तांकां व्यसना पासून अत्यंत बऱ्यो संवय लावन मुक्त करपाचें काम, समाजाक शिक्षण दिवपाचें काम, प्रत्यक्ष लौकीक शिक्षण सुद्धा आता ताणें सुरू केलां, संस्कृत शिक्षण सुरू केल्लें आसा. एक गोव्यात ह्या राज्यात एक आदर्श विद्यापीठ अशा पद्धतीन हे संकुल फुडें येता हे पळयतकीर हे अनुभवून खूपच आनंद, समाधान आणि अभिमानूय दिसता. पूजनीय ब्रह्मेशानंद स्वामीजीन अनेक फावटी लागींसून मेळपाचो योग आयलो, खबरी चर्चा करपाक मेळ्ळें, तांच्या बरोबर सहभोजन घेवपाचो योग आयलो. तांचे विचार हे आजच्या काळात कितले आवश्यक आसात हे तांच्या वाणयेंतसून कळटा. आणि तेतूनसूनच वर्षभरात तांचे विविध उत्सव, कार्यक्रम, उपक्रम आणि सगळ्यात महत्त्वाचो म्हणजे ह्या कॅलेंडराच्या माध्यमांतसून आपले अनुयायी ही समाजात सगळ्या घरांनी पावतले, जेतूनसून केवळ मठांत ताळ कुटून काम जायना, तर मठ सोडून मठा पासून दूर जो आपलो अनुयायी आसा, जो अनुयायी जावचोय अशे आसात, अशा सगळ्या पर्यंत मठाचो विचार, मठाचे संस्कार घेवन धाडप, समाजात भोवले की बरे वायट अनुभव मेळटात, ती माहिती परत संकलित सगळ्या समाजातली मठांत पावप आणि त्या दृष्टीने फुडलो मार्गक्रमण करप असो हे आदर्श उपक्रम आसा. ह्या उपक्रमात कोणाक जर दिसत की ना हे हांगा जाणटेच कोणूय सिनियर सिटीजनच भोंवतले अशें ना, तर तरणे बांड अनेक जाण तरूण आसात, महिला वर्ग आसात, माता भगिनी आसा, हे पळोवन खूब शुभ संकेत दिसता आणि ह्या कामाक मोठें यश आसा. हांव म्हजें भाग्य समजता की म्हाका ह्या अनावरण कार्यक्रमाक आपयलो आणि ह्या कामान म्हाका म्हजो सहभाग दाखोवपाक संदी दिली. ह्यामुळे हांव आयोजकांचे उपकृत रावता. आसतना ते खूब मोठें काम करतात. फक्त घरोघर वचून साखर पाणी घेवप इतलेंच न्हय, तर समाजाचे दूरदृश्टीन मोठें महान कार्य करतात. हे ताणें लक्षांत घेवचें आणि हो कार्यक्रम कमीच कमी वेळान पूर्तता करची. कॅलेंडर्स ही नवीन वर्षा प्रमाणे, हिंदूंच्या वर्षा प्रमाणे, हिंदू कालगणने प्रमाणे आसात. त्या कॅलेंडराचे म्हणजे आमचो प्रत्येक दिवस हो कितलो महत्वाचो आसता. आमकां थोड्याच दिसांचें महत्व खबर आसता. गांवांतली जात्रा आसात, गांवांतले खंयचो वर्धापन दिन आसा, चतुर्थी, नागपंचमी आसात, पूण प्रत्येक दिन हो आमचो खूब महत्वाचो आसता. त्या दिनाचे दिन महात्म्य ह्या कॅलेंडरांत म्हायती मेळटा आणि त्यामुळे हे कॅलेंडर खूब उपयुक्त आसा. खूब विचारपूर्वक पद्दतीन हे कॅलेंडर केल्लें आसा. हे घरोघर पावप हेची खूब आवश्यकता आसा आणि तें तुमी करतात. त्या कामाक हांव शुभेच्छा दिता आणि म्हज्या नमस्कार करत. आजच्या या हरमल पालये विभागात दिनदर्शिका वितरण अभियानात उपस्थित आपले मान्यवर, माजी
मुख्यमंत्री लक्ष्मीकांतजी सर, आपले संचालक सिराजजी, तालुका प्रमुख गोडकर आणि उपस्थित सर्व संत समाजाचे लीडर्स, धर्मप्रचारक, पुरोहित, धर्मशिक्षक, गुरुबंधू भगिनी प्रेमाचा जय सच्चिदानंद ते सरांच्या उपस्थितीत पार पडला. छान असं योगदान सरांनी या वितरण अभियानात दिलं. आपला वेळ आणि आपल्या मनोगतातून एकूण सद्गुरूंचं गुरुपीठाचं कार्य त्यांनी प्रस्तावित केलं. दिनदर्शिकेचं ध्येय उद्दिष्टही त्यांनी सर्वांसमोर ठेवलं. सुंदर असे विचार सर्वांसमोर ठेवल्याबद्दल आणि या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सरांना पेडणे तालुका संत समाजाच्या वतीने, गुरुपीठाच्या वतीने खूप खूप धन्यवाद.